सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 11 श्लोक 26। ज्ञाते आणि वक्ते पुष्कळ आहेत, पण ते रजतम गुणयुक्त आहेत। ते आपापल्या गुणानुसार निरूपण करतात, म्हणून त्यांना विचारावे हे चित्ताला मान्य होत नाही। किंवा निखालस सात्विक पुरुष असला तर तो सत्वगुणानेच व्यापलेला असतो, त्यामुळे तो बोलू लागला असता त्याचे बोलणे भलतीकडेच वाहवते, त्यामुळे शुद्ध आत्मज्ञान होत नाही। पण कृष्णनाथा, तू काही तसा नव्हेस। खरोखर गुण हे तुझ्याच अधीन आहेत। तू फक्त लीलेने देह धारण करणारा आहेस आणि आत्मज्ञान सांगणारा एक तूच आहेस। म्हणूनच तुला त्रिभुवनात उत्तम श्लोक ज्याचे यश पवित्र आहे असे म्हणतात। म्हणून तुझ्याशिवाय दुसरा कोणीच आम्हाला मान्य होत नाही। हे कृष्णनाथा, माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगणारा तूच एक आहेस। तर तुला सर्वथैव मान्य झालेला खरोखर साधू कोण? जे साधू पुरुष तुला मान्य झाले आहे त्यांचे सर्व लक्षण सांग। तुला आवडती भक्ती कोणाची तिचेही लक्षण सांगावे। तुझी प्राप्ती करून देणारी अत्युत्तम श्रेष्ठांतील श्रेष्ठ व संतांनी निरंतर आदराने स्वीकारलेली अशी भक्तीतील श्रेष्ठ भक्ती कोणती? संतांनी कोणत्या भक्तीचा आदराने स्वीकार केला आहे ते संतांकडेच विचारावयास जा असे तू मला म्हणशील, तर माझा सर्व विश्वास तुझ्या भाषणावर आहे। म्हणून दुसऱ्याला विचारावे हे मला मान्य नाही। जे निरनिराळ्या देवांना भजतात ते त्या आपल्या देवाचीच भक्ती उत्तम असे म्हणतात। पण श्रीकृष्णा, आपल्याला जी मान्य असेल तीच मला सांगावी। कुल, शील आणि भाषण ज्यांचे समान असते तशा पुरुषालाच साधू असे म्हणतात। परंतु तू आपल्या मुखाने जो शुद्ध असे म्हणशील तोच मला सर्वथा वंद्य आहे। पुढील श्लोकांत उद्धवाने शारंगधर कृष्णाची 3 संबोधनांनी प्रार्थना केली आहे। त्या 3 संबोधनांत योजलेल्या 3 विशेषणांनी त्याने आपला विचार श्रीकृष्णाला सादर केला व आपण श्रवण करण्यास अधिकारी आहोत असेही त्यातच सांगितले। श्लोक 27। पुरुषांमध्ये उत्तम पुरुष असा तूच, सर्व कर्मांचा व धर्मांचा विचार करणारा तूच। म्हणूनच हे सर्व साक्षी गोविंदा, तुला पुरुषाध्यक्ष असे म्हणतात। असे कर्म घडते तसेच त्याचे फल देणारा तू आहेस, म्हणूनच तुझा लोकाध्यक्षपणा वर्णन करण्यात येतो। त्याचप्रमाणे ब्रह्मादिकांचा नियंता आणि जगाचे प्रतिपालन करणारा तूच आहेस। हे श्रीकृष्णा, जगाचा प्रतिपाल करणारा जर मीच आहे आणि त्या जगामध्ये जर तर तूही आहेस, तर तुलाच मी ज्ञानकथा सांगावी इतका तुझ्यातच विशेषपणा काय आहे असे तू म्हणशील। पण असे जरी तुझे म्हणणे असले तरी तू सर्वज्ञ व सर्वेश्वर आहेस। तू अंतरात्मा व सर्वांचे नियम करणारा ईश्वर आहेस। तेव्हा जर माझा अधिकार तुला योग्य दिसत असेल तर मला ज्ञानाचा निश्चय सांगावा। मला अधिकार नाही असे जरी असले तरी मी तुला शरण आलो आहे हे पहा। तुझ्याजवळ शरणागताची उपेक्षा तर कधीही मुळीच होत नाही। विषयांमध्ये भयंकर दुःख आहे हे जाणूनच तुझ्या पायांसमोर आलो आहे। मी अत्यंत दीन असल्यामुळे तुझा भिकारी झालो आहे। ह्याकरिता माझ्यावर तू अवश्य कृपा कर। माझ्या वासना अनिवार्य झालेल्या आहेत, त्या मला आवरत नसल्यामुळे मला त्यांचे निवारण करता येत नाही। श्रीकृष्णा, त्या तू निवारण कर, ह्यासाठी मी तुझ्या चरणाजवळ शरण आलो आहे। मी तुझा एक प्रेमळ भक्त आहे असे म्हटले तरी सुद्धा मोठा गर्व दिसून येतो। पण श्री अनंता, तू सर्वज्ञ आहेस व दिनाविषयी कृपावंत आहेस। श्रीकृष्णा, मीच एक श्रवणाचा अधिकारी आहे असेही माझ्याने म्हणवत नाही। याकरिता हे कृपानिधे माझ्यावर कृपा करावी असे म्हणून त्याने पाय धरले। आम्ही एकाच कुळात जन्मलेले नैसर्गिक मित्र आहोत, तेव्हा माझे पाय धरणे हे बरोबर नाही असे तू म्हटलेस तर हे गोविंदा, त्या म्हणण्यातले मर्म सुद्धा मला कळले आहे। श्लोक 28। तू निर्गुण व सर्वत्र समान आहेस। तू चित स्वरूप व चिदाकाश आहेस। पुरुषांमध्ये उत्तम पुरुष आणि सर्वांना वंद्य असा एक तूच आहेस। प्रकृती पुरुषाहूनही थोर असे जे निर्विकार परब्रह्म ते तू। वेदशास्त्रांना तुझा अंत लागत नाही। तू इंद्रियांना अगोचर आहेस। आता आमच्या भाग्याचे स्वरूप ऐक, त्या तुला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहोत। मुकुट, कुंडले व वनमाला धारण केलेली तुझी मेघांप्रमाणे श्यामसुंदर मूर्ती कशी शोभते आहे। ते सुंदर कमल नेत्र, पितांबर परिधान केलेला असे तुझे स्वरूप पाहून तन मन अगदी तृप्त होऊन जाते। तू सर्व जगाचे जीवन आहेस, त्या तुझे दर्शन अत्यंत गोड आहे। ते घेताच जगाची इच्छा पूर्ण होते। पण अशा त्या देहाची सुद्धा तुला इच्छा नाही। देवा, इतका तू निरीच्छ आहेस तरी देखील भक्तांवर कृपा करावी असा तुला कळवळा येऊन तू अनेक अवतार धारण करतोस। भक्तांच्या इच्छेकरिताच तू आपल्या लीलेने देहाचा सोहळा दाखवितोस। हे कृष्णनाथा, खरोखर भक्तांवर कृपा करावी म्हणूनच तू अवतार घेतला आहेस। म्हणून मी प्रार्थना न करताही तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देणारा सहजच ठरलास। ज्याप्रमाणे वासराचा हुंकार ऐकताच गाय पाणाहून धावून येत असते, त्याप्रमाणे उद्धवाच्या
प्रश्नाने देवही आत्मज्ञानाने भरून आला पहा. सकाळ संध्याकाळ धान्याला दूध मिळते, तेही वासराच्या योगाने मिळते. वत्सला गाय जशी स्वभावतःच पाणावते, त्याप्रमाणे श्रीकृष्णही उद्धवाला वश झाले. उद्धव हा श्रीकृष्णाला प्रेमानेच आवडलेला असल्यामुळे त्याच्या प्रश्नाची श्रीकृष्णाला अतिशय गोडी वाटत असे. श्रीकृष्ण जोडीला मिळाल्यामुळे उद्धवाच्या भाग्याची थोरवी केवढी मोठी आहे. उद्धव जे जे काही विचारी तो प्रश्न आदराने स्वीकारण्याला श्रीकृष्णात ओंजळ पुढे करून तयार असत. आवडीने ते त्याला चाटावयाच्याच बेतात आले. श्रीकृष्ण त्याच्या भक्तीला इतके भुलले होते. पंख न फुटलेल्या पिलांना पक्षीन जशी चोचीने चारा घालते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाची गुप्त गोष्ट श्रीकृष्ण ही उद्धवाच्या हृदयात घालू लागले. आता उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण 5 श्लोकांनी देईल व त्यात साधूंची अद्भुत आणि अत्यंत पवित्र लक्षणे सांगेल. साधूंची लक्षणे अपार आहेत, तरी त्यातील उत्तमोत्तम 30 गुण निवडून श्रीकृष्ण आपणहून उद्धवाला सांगत आहेत. श्लोक 29. कृपेला काही स्वतंत्र अस्तित्व नाही, ती ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तोच साधू होय. कृपा ही संतांच्याच देहामध्ये राहत असते, त्यांच्यामुळेच ती साऱ्या जगात मोठेपणा पावली आहे. कृपा त्यांच्यामुळेच महत्वाला आली, त्यांच्याच जीवावर दया जगली. त्यांनीच कठीणपणाचा काटा काढून टाकला आणि त्यांनीच निष्ठुरता समूळ उपटून टाकली. साधूची कृपा ही प्राणीमात्रांच्या ठिकाणी सर्वांवर सारखीच असते. येथे आणि तेथे असा निरनिराळ्या स्थळी निरनिराळा फरक त्यांच्याजवळ नसतो. त्यांच्या ठिकाणी अवकृपा नष्ट झालेली असते. दयाळू मनुष्याचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवांत घालतो आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. ह्याप्रमाणे त्याची कृपा अद्भुत असते. ज्यामुळे आपल्याला दुःख होते ते तो दुसऱ्याला मुळीच करीत नाही, आणि ज्यामुळे आपल्याला सुख होते ते तो प्राणीमात्रांना अवश्य करतो. ह्याचे नाव कृपाळूपणा. हे संतांचे पहिले लक्षण. दुसरे लक्षण अद्रोहता, तेही आता सांगतो ऐक. अद्रोहता ही लोकांमध्ये भटकत फिरत असता तिला कोठे थारा मिळेच ना. मग ती साधू संतांना शरण आली, तेव्हा तेथे मात्र तिला वस्ती करून राहण्यास भरपूर जागा मिळाली. साधू हे शरणागतावर दया करणारे असल्यामुळे त्यांनी अद्रोहतेचे प्रतिपादन केले. ते प्राणीमात्रांमध्ये भगवंतालाच पाहत असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. व्याघ्र सर्पादिकांच्या देहाचा द्वेष सुद्धा त्या साधूंच्या मनात उत्पन्न होत नाही. ते व्याघ्र सर्प जरी उपद्रव द्यावयास आले तरी साधू त्यांचा द्वेष करीत नाही. देहावर काही आपत्ती आली तरी तिच्यामुळे प्रारब्ध कर्माचाच नाश होतो असे मानून तो साधू आपत्तीविषयी कधीही द्वेष येऊ देत नाही आणि आत्मज्ञानामुळे क्रोधाला कधी शिवतही नाही. हीच अदेहता असे समज. हे दुसरे लक्षण होय. आता तितिक्षा सांगतो ते ऐक. तितिक्षा म्हणजे साधूंच्या अंगी असणारी सहनशीलता होय. शांती परदेशी झाली होती, ती ज्याच्याकडे जाई तो तिला परत घालून देत असे. तेव्हा ती अत्यंत दीन होऊन काकुळतीस येतात संतांनी तिला आपल्या घरी आणली. संतांनी अत्यंत प्रेमाने तिचे प्रतिपालन केले, म्हणून ती भगवंताची ही प्रिय झाली आणि त्याने आपले सर्व वैभव शांतीच्या हातात दिले. ते सारे वैभव घेऊन शांती ही संतापाशीच निरंतर राहत असते. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस अनिवार्य सहनशीलता असते. सर्व प्राणीमात्रांचा उपद्रव जरी साधूंना होऊ लागला तरी तो कोणालाच हा भला किंवा हा वाईट असे म्हणत नाही. तो आत्मशांतीच्या चव्हाट्यावर नाचत असतो. त्याचे नाव उत्तम संत होय. अशी जी सहनशीलता तिचेच नाव तितिक्षा हे नीट लक्षात ठेव. हे संतांचे तिसरे लक्षण होय. आता सत्याची सत्यता ऐक. सत्य हे ह्या जगात अल्पायुषित झाले होते. ते जेथल्या तेथेच जन्मावायचे आणि जेथल्या तेथेच सरावायचे अशी त्याची अवस्था झाली होती. ते कोठेच वाढीला लागत नसे, म्हणून ते संतांपुढे जाऊन उभे राहिले. सत्याची आणि संतांची भेट होत असता सत्य स्वरूपातच दोघांची गाठ पडली. तेव्हा सत्य हे संत स्वरूप बनून गेले व सृष्टीमध्ये चिरंजीव होऊन राहिले. याप्रमाणे सत्य हे संतांच्या कृपादृष्टीने सत्यत्वाने पुढे पुष्ट झाले. ते संतांच्या बळाने जगात सर्वत्र फैलावले. म्हणूनच सत्याच्या योगाने परब्रह्माची भेट होते. ह्या संतांच्या उपकाराबद्दल उतराई होण्यासाठी सत्य हे त्यांच्या चरणी लागले. म्हणून सत्याला संतांच्या चरणा वाचून दुसरा थारा नाही असे जे सत्याला आधारभूत असतात. ज्यांच्या पंखाखाली सत्य हे जीव धरून राहते, ज्यांच्या बळानेच सत्य हे समर्थ होते, तेच शुद्ध संत म्हणून समजावे. ज्यांना सत्याच्या योगानेच अंतर्बाह्य संतोष होतो, जे सत्य स्वरूपानेच सामर्थ्यवान झालेले असतात, ज्यांची दृष्टी सत्याने तृप्त होऊन ढेकर देते आणि सत्य भाषणानेच ज्यांच्या वाचेची हालचाल होऊ शकते, ह्याचेच नाव सत्याचे श्रेष्ठत्व. तेच संतांचे राहते घर होय. असेच संत खरोखर मला मान्य होतात. मी निरंतर त्यांच्याच पाशीत राहत असतो. ज्यांनी असत्य वर्तन होऊ न देण्याचा निश्चय केलेला असतो, ज्यांच्या ठिकाणी सत्य हे सप्रमाण राहत असते, जे निरंतर सत्याने संपन्न असतात,
त्यांचे वर्तन हे साधूंचे मुख्य लक्षण होय. ह्याचेच नाव सत्यसार, हेच संतांचे खरे लक्षण. हा संतांचा महत्वाचा चौथा गुण होय. आता शुद्ध आणि अपार असा गुण सांगतो तो ऐक. ज्याने निंदा, मत्सर इत्यादी सारे दोष आत्मज्ञानाने धुवून टाकले आणि अनिंदित अशा आत्मज्ञानाने चित्त अत्यंत पवित्र केले. जो गुरु आज्ञारूप तीर्थात स्नान केले आणि ते स्नान केल्यामुळे सर्वांगाने शांत झाला, तसेच जो त्रिविध तापांपासून मुक्त झाला व मत स्वरूपाने पवित्र झाला, त्याची पवित्रता किती सांगावी. त्याच्या चरणांचे तीर्थेच मागत असतात. मी सुद्धा त्याच्या पदराजाची इच्छा करणारा आहे, मग इतरांची कथा काय. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, हा अनवद्य नावाचा पाचवा गुण होय. आता सर्वांना समदृष्टीने समान पाहणे हा सहावा गुण ऐक. आत्मस्वरूपामुळे साधूला सर्व समताच प्राप्त झालेली असते, म्हणून तो सर्व प्राणीमात्रांना समान दृष्टीनेच पाहत असतो. समुद्रात मिठाचा खडा टाकला म्हणजे तो जसा नाहीसा होऊन जातो, त्याप्रमाणे त्या साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते. अनेक प्रकारचे अलंकार व वस्तू सोन्याच्या म्हणून विकत घेतल्या आणि ते पदार्थ मोडले नाहीत तरी स्वभावतः ते सर्व सोनेच असते. त्याप्रमाणे नाना प्रकारचे आकार व नाना प्रकारची नावे ह्यामुळे सर्व जग विषम दिसत असते, परंतु साधू हा चित स्वरूपामुळे ते सर्व जग समान स्वरूपात पाहत असतो. आत्मज्ञानामुळे तो विषमता पाहत नाही. अशा समसमान स्थितीमध्ये योगाने सुखे दुःखे प्राप्त झाली असताही ती साम्यावस्था स्वभावतः तद्रुपतेच्या ऐक्य भावाने त्या द्वंद्व भावनेला मुकलेली असते. उजव्या बाजूने येऊन मिळालेल्या महानदीला आणि डाव्या बाजूने येऊन मिळालेल्या गावच्या ओहळाला, अशा दोघांनाही त्यांच्यातील सर्व गुणदोष नाहीसे करून गंगा आपल्याशी एकरूप करते. मग तेथे अमुक पवित्र आणि अमुक अपवित्र असे मुळीच म्हणता येत नाही. गोडपणा आणि मचूळपणा अशा निरनिराळ्या भेदांना गंगा आपल्या स्वरूपाने समरूपता आणते. त्याप्रमाणे सुखदुःखाची भावना साधूंच्या समदृष्टीच्या योगाने एकसारखीच असते. सदा सर्वदा आत्मज्ञानाने परिपूर्ण असावयाचे हेच संतांचे थोर लक्षण आहे. सोंगाड्या एकच असून तो गाय, वाघ अशी निरनिराळी सोंगे घेतो, पण त्या सोंगामधला सोंगाड्या ओळखला की त्या खेळामधल्या सोंगाचा भ्रम नाहीसा झालाच असे समजावे. त्याप्रमाणे भय किंवा अभय ही भाषा केवळ द्वैताच्या भावनेनेच उठत असते. साधू हा द्वैताच्या ठिकाणी एकरूपतेने परिपूर्ण असल्यामुळे भय आणि निर्भय हा भेद तो जाणत नाही. द्वंद्वाच्या ठिकाणी समत्वाने परिपूर्ण असणे हा साधूचा सहावा गुण होय. आता त्याचे परोपकार हे सातवे लक्षण ऐक. वृक्ष हा पाने, फुले, छाया, फळ, साल, लाकूड, मुळे इत्यादी प्रत्येक अंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वांवर नेहमी परोपकारच करीत असतो. वृक्षाचे जो पालन करतो किंवा त्याला तोडण्यासाठी त्याच्या मुळात जो घाव घालतो, त्या दोघांनाही वृक्ष पुष्पे व फळे यांनी सारखेच संतुष्ट करतो. वृक्षावर फळे भरून आली तर त्यापैकी एकही फळ तो वृक्ष स्वतः चाखून पाहत नाही. त्याप्रमाणे कर्मफळाला जो शिवत नाही तो अनायासेच परब्रह्म स्वरूप होतो. त्याप्रमाणेच काया वाचा मने करून साधूही उपकाराकरिताच वाढलेला असतो. हे आपले किंवा हे दुसरे असे म्हणणे तो जाणतच नाही. सर्वांवर उपकार करणे एवढेच तो जाणतो. चंद्र हा आकाशामध्ये उदय पाहून ज्याप्रमाणे सर्व जगाचा अंधार नाहीसा करीतो, विश्वाचा ताप दूर करीतो व आपल्या किरणांनी सर्वांना शांत करून सोडतो, त्या चंद्रापासून निघणारे अमृत चकोरांनीच प्राशन करावे आणि इतरांना ते देऊ नये असे काही चंद्र म्हणत नाही. जो ज्या ज्या भावनेने भजन करतो तसे तसे त्याला सुख प्राप्त होते. त्याप्रमाणेच साधूपाशी जो जशी श्रद्धा धरतो त्याला तो तसेच सुख देतो. ह्याप्रमाणे साधू सर्व जगावर उपकार करणारा होतो. कावळे चंद्राचा धिक्कार करतात व चकोर चंद्रामृत प्राशन करतात, त्याप्रमाणे दुष्ट असतात ते साधूचा धिक्कार करतात आणि भक्तिवान असतात ते साधू समागमनाने आत्मलाभ पावतात. सातव्या गुणाचा विस्तार सांगताना परोपकाराचे वर्णन केले. आता पुढच्या श्लोकात साधूच्या लक्षणातील आणखी 11 गुण श्रीकृष्ण सांगत आहे. श्लोक 30. शय्येवर आपल्याजवळ जरी उर्वशी आली तरी सुद्धा ज्याचा कामविकार क्षुब्ध होत नाही, तोच रात्रंदिवस स्वानंदात रममान होता विषय वाचलेला विसरला असे समजावे. भिकारी पालखीत बसला म्हणजे त्याला पूर्वीच्या वाहनाचे विस्मरण होते, त्याप्रमाणे हाही आत्मानंदाने तृप्त झालेला असल्यामुळे विषय वासना त्याला क्षुद्र वाटते आणि तिचा त्याला विसर पडतो. एखादी वस्तू प्राप्त होणे अशक्य असेल तर तिची इच्छा करावयाची, पण साधूंना कोणती वस्तू प्राप्त होत नाही असे संभवतच नाही. तो प्राप्त झालेल्या स्थितीतच मोठ्या आनंदाने आत्मानुभवाने शोभत असतो. सूर्य काजव्याला भेटावायला गेला असता तो सूर्य काजव्याला पाहू शकत नाही व काजव्यालाही सूर्याची भेट घेता येत नाही. त्याप्रमाणे साधूंनाही दुर्लभता भेटावायची नाही. अशा प्रकारे दोन्ही प्रकारांनी पाहिले असता
त्याची विषय वासना सर्वस्वी नष्ट झालेली असते। ही जी साधूची निरीच्छता तोच खरोखर 8वा गुण होय। दक्षतेने मनाचे नियमन केले असता बाह्येंद्रियांना तेच नियमन आपोआप घडते। ज्याप्रमाणे लेकीला शिकवित असता सून अगदी थरथर कापू लागते, मुख्य सेनापती हातात सापडला की बाकीचे सैन्य युद्ध न करताच पराभव पावते, किंवा वृक्षाचे मूळच तोडले असता सर्व फांद्या तोडल्याप्रमाणे गतप्राण होतात, त्याप्रमाणे मनोवृत्तीचे जे नियमन तेच बाह्येंद्रियांचेही नियमन होय। अशा स्थितीत जे कर्म घडते ते निसंशय निष्काम असेच असते। मन आत्मस्वरूपात जडले आणि बाह्येंद्रिये माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणजे जी जी कर्मे घडतात ती ब्रह्मस्वरूपच होतात, किंवा बाह्येंद्रियांचे संयमन केले असता मनोमय कर्मामध्ये परब्रह्म प्रगट होते। हे बाह्येंद्रियांचे नियम आत्म्याच्या ठायी रममान होणारे पुरुषच जाणतात। अशा प्रकारे बाह्येंद्रियांचे नियमन करण्याचा गुण हीच साधूची दांतता म्हणजे निग्रह शक्ती समजावी। हाच खरोखर 9वा गुण। आता 10वा ऐक। आकाश हे सर्वांनाच लागलेले असते, पण कोणत्याही भागाने ते कोणाला कठीण लागते असे होत नाही। त्याप्रमाणे साधूही सर्वांगाने सर्वांना मृदूच लागतो। पिंजलेल्या कापसाचा गोळा कोणाचेच कपाळ फोडू शकत नाही, त्याप्रमाणे साधूचे अंतःकरण सर्वांनाच अत्यंत कोमल वाटते। हे पहा, ज्याप्रमाणे गंगेचे पाणी गाय आणि वाघ दोघांनाही सारखे शांत करते, त्याप्रमाणेच साधूही सर्वांना केवळ मृदू आणि गोड असाच असतो। ह्याला साधूची अत्यंत मृदुलता असे नाव आहे, हे नीट लक्षात ठेव। ही 10व्या गुणाची योग्यता आहे। आता 11वे लक्षण ऐक। साधूंना जी पवित्रता प्राप्त होते ती खरोखर भगवत भजनामुळेच प्राप्त होते। व्रत, तप, ज्ञान, तीर्थ इत्यादिकांना जी पवित्रता आली आहे ती साधूंपासून त्यांना प्राप्त झालेली आहे। परस्त्री आणि परधन यांना ज्यांचे मन मुळीच शिवत नाही, त्यांच्याच चरण स्पर्शाची इच्छा गंगाधिक तीर्थे करतात। आपली स्त्री, आपले घर यांचा लोभ धरणे म्हणजेच अधोगतीला अवश्य जाणे होय। म्हणून स्त्रीची व धनाची इच्छा न धरणे हीच साधूंची पवित्रता आहे। अशी पवित्रता असूनही तो व्रते, तपे, तीर्थे इत्यादिकांची निंदा करीत नाही। त्या व्रतादिकांचे यथाविधी आचरण करताना अत्यंत श्रेष्ठ वैदिक ब्राह्मणाप्रमाणे सदाचरण ठेवतो। मगराची मिठी पडली असता तो प्राणसंकट आले तरी ती सोडित नाही, सापडेल ते सर्व गिळून टाकतो। त्याप्रमाणे त्याची जीव ब्रह्माशी मिठी पडलेली असते, त्या ब्रह्मालाच पुढे करून तो आश्रम धर्मादी आपले कर्म उत्तमोत्तम रीतीने आचरून दाखवितो आणि त्या कर्मामध्ये त्याला सारा ब्रह्माचाच अनुभव येतो। तो कर्म करतो असे लोक म्हणतात, पण वस्तुतः तो ब्रह्मस्वरूपामध्येच वागत असतो। हे खरोखर ज्याचे तोच जाणतो, त्याचा अनुभव लोकांना येत नाही। कुंभार मडके करून ते चाकावरून उतरून घेतो तरी त्याचे चाक पूर्वीच्या गतीने फिरतच असते। त्याप्रमाणे साधू पूर्वसंस्काराप्रमाणे आपली कर्मे करीतो, पण तो वृत्तीशून्य असतो। हे साधूचे लक्षण फार थोर आहे। ते ऐकायला सोपे परंतु आचरावायला कठीण आहे। हे 11वे अति पवित्र लक्षण होय। आता 12वे विचित्र लक्षण ऐक। कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करण्याचा विचार मनाला शिवतही नाही, अशी वृत्ती म्हणजे साधूची अपरिग्रहता होय। देहाची किंवा घरादाराची सुद्धा संगती न धरणे याचेच नाव अकिंचनता। स्फटिक काजळावर ठेवला तर तो काळा दिसतो, तांबड्या रंगावर जर ठेवला तर उत्तम लाल रंगाचा दिसतो, निळ्या रंगावर जर ठेवला तर तो निळ्या वर्णाचाच असल्याचा भास होतो, पण तो शुद्ध स्वरूपाने निराळाच असतो। तोच स्फटिक जास्वंदीच्या फुलावर ठेवून पाहिला असता तो तांबडा झालेला दिसतो, पण तो त्या फुलापासून अगदी अलिप्त राहिलेला असतो। त्या फुलाच्या रंगाने तो माखला असे होत नाही। त्याप्रमाणे साधूही वस्तूचा संग्रह करणाऱ्यामध्ये राहतो। तो संग्रह करता आहे असेही वाटते, परंतु जागृती, स्वप्न, सुषुप्ती यातील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करीत नाही। परीस सर्व धातूंना मिठी घालू लागला असता तो ज्या धातूला स्पर्श करीतो त्या धातूचे खरोखर सोनेच करीतो। तो सोन्या वाचून दुसऱ्या पदार्थाला मुळीच शिवत नाही। त्याप्रमाणे साधू जे जे माझे असे म्हणतो ते त्याला दुसरे असे वाटतच नाही। त्याला श्रीकृष्णानेच अंकित केल्यामुळे तो ऐक्य भावाचेच महत्त्व वाढवित असतो। चैतन्य स्वरूपामध्येच मन जडले, सर्व विश्व चैतन्यानेच भरलेले आहे असे वाटू लागले। परिग्रहाची आठवण नाहीशी झाली की अशा त्या स्थितीलाच अकिंचनपण असे नाव आहे। घरातील प्रपंच सोडून अरण्यात गेला आणि अरण्यातही श्रीचे चिंतन करू लागला, तेव्हा तो त्यागच त्याला बाधक झाला व तो फिरून परिग्रहात पडला। आळी भिंतीवर चढत असते, पण ते तिचे चढावयाचे कष्ट व्यर्थ होत, कारण ती पूर्वीपेक्षाही अधिक खोल पडून उतानी होते आणि अत्यंत दुःख भोगते। पण मुंगीचे मात्र तसे नाही, ती आळीला घेऊन वृक्षावर जाते। त्याप्रमाणे सत्संगतीने मूर्ख उद्धरू शकतो, पण ते मूर्ख उपायच करीत नाहीत।
पाहावयास गेले तर मुंगी लहान व अळी थोर असते, तरी पण मुंगी अळीचा उद्धार करू शकते. त्याप्रमाणे जे अकिंचन पुरुष असतात तेही सर्वांचा उद्धार करतात. असो, मूर्खांची त्याग करण्याची जी पद्धती ती अत्यंत बाधकपणाने त्रासदायक मात्र होते, कारण जोपर्यंत सत्संगती धरलेली नाही तोपर्यंत त्यागाची स्थिती कळतच नाही. मूर्ख हा प्रपंच सोडून वनाला गेला तरी तेथेही तो देहाच्या प्रपंचानेच पक्का अडकून राहतो, पण देहात असून ज्याने देह मिथ्या करून सोडला तोच खरोखर अकिंचन झाला म्हणून समजावे. मूर्खाला त्याग करूनही तो बाधक झाला आणि साधू हा परिग्रहात असूनही मुक्त असतो. अंतर्बाह्य त्याग करूनच शुक आणि नारद हे तिन्ही लोकात अत्यंत पवित्र झाले. पण ते दोघेही येऊन जनक राजाच्या पायी लागले, कारण जनक हा राज्य करीत असताही विदेह होता. प्रत्यक्ष मी सुद्धा त्याला मान देतो. साधूची महती आश्चर्यकारक आहे पहा. ह्याचेच नाव मुख्यतः अकिंचनता हे होय. ती खरोखर मी तुला सांगितले हे 12वे लक्षण. आता अनिहा ऐक. अनिहा म्हणजे निरीच्छता. दीन झाली होती ती, ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालून देत असे. तिला कोणी अर्धी घटका सुद्धा थारा देत नसे. अशा प्रकारे ती निराश्रित झाल्यामुळे चरफडत होती. निरीच्छता ही तिन्ही लोकांत हिंडता हिंडता तिला बसावायला तिळभर सुद्धा जागा तर मिळालीच नाही. पण उलट इहा म्हणजे इच्छा ही वैरीण तिच्या पाठीस लागून ती जेथे तेथे तिला मार देवीत असे. त्या अनिहेला कोणी दारात सुद्धा पाय ठेवू देत नसे. त्यामुळे ती बापडी अतिशयच दिनवाणी होऊन धाय मोकळून रडू लागली आणि आपल्या परिस्थितीचे गाऱ्हाणे सांगावायला संतांपुढे आली. ते मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन त्यांनी आपल्या हाताने तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरिता तिचा प्रतिपाल केला. अशा रीतीने ती संतांच्या बळावर वाढली आणि पूर्वीचे वैर मनात आणून त्या इहेचा म्हणजे इच्छेचा सूड उगविण्यासाठी संतांना त्याबद्दल उपाय विचारून ती तिला छळावायला प्रवृत्त झाली. अहम आणि ममता ह्या इहेच्या म्हणजे इच्छेच्या मैत्रिणी, त्याही इहेला अनेक प्रकारच्या खेळांनी खेळवता खेळवता तिला कामाने आपल्या स्वाधीन करून घेतली व ती कामाची स्त्री झाली. कामाचा पाठिंबा मिळताच इच्छा ही फारच प्रबळ झाली आणि ती घरोघर व्यापून राहिली. तेव्हा तिचा सूड उगविण्यासाठी निरीच्छा झपाट्याने निघाली. तिने संतांपासून असंगपणाचे शस्त्र मागून घेतले आणि इच्छेचा घात करण्यासाठी ती आधी अहम आणि ममता ह्या दोघांना मारावयास धावून गेली. तेव्हा ती दोघे भयानेच जेथल्या तेथेच ठार झाली, कारण निरीच्छा पाठीस लागताच अहम ममतेला म्हातारपण म्हणजे अंतकाळात प्राप्त झाला. ती दोघे लटलटा कापू लागली आणि घाव न लागताही त्यांनी तेथल्या तेथेच प्राण टाकला. अनिहेला म्हणजे निरीच्छेला डोळ्यांनी पाहताच काम हा 12 वाटाने पळत सुटला. त्याला संकल्पाच्या शेवटच्या गोटामध्ये हा म्हणता ठार केला. अशा प्रकारे काम हा रणांगणामध्ये पडताच क्रोधाधिक शूरवीर होते तेही धारातीर्थी पतन पावले. अखेर इच्छेचा पाठीराखा कोणीच उरला नाही, कारण एकेकाला शोधून मारून टाकले. मिळून निरीच्छेच्या समोर उभा राहील असा वीर कोणी शिल्लक राहिला नाही. तिने सर्वांना मारून अगदी चक्काचूर करून सोडला. त्यांची क्रिया करावयालाही कोणी उरला नाही. कामाचा निपात होताच इच्छा ही खरोखर विधवा झाली. ती संतांना तोंड न दाखविताच खाली तोंड करून पळून गेली. म्हणून इच्छेच्या संगतीला जो लागला तो अधोगतीला गेला म्हणून समजावे आणि जो निरीच्छेच्या अंकित झाला तो गोविंदालाही प्रिय झाला म्हणून समजावे. आता तू म्हणशील की अनिहा म्हणजे निरीच्छता ती कोण आणि इहेचे म्हणजे इच्छेचे लक्षण कोणते? तर ज्याच्या योगाने त्यांचेही खून अंतःकरणास पटेल असे सर्व सांगेन. काम्य कर्माधिकांच्या क्रियेने जे जाळे तीच अत्यंत चपळ इहा म्हणजे इच्छा म्हणून समजावी आणि अंतःकरणात अढळ असणारी जी तीच अनिहा म्हणजे निरीच्छता होय. अंतःकरणात इच्छेचा गंधही उद्भवत नाही किंवा कर्माची कर्मावस्थाही उत्पन्न होत नाही. अनुमात्र देखील उद्विग्नता प्राप्त होत नाही. तीच खरोखर अनिहा म्हणजे निरीच्छता होय. अशी निरीच्छता ज्याला प्राप्त होते त्याच्याजवळ देवही आज्ञाधारक होऊन राहतो. तीच निरीच्छता रात्रंदिवस जीवाभावाने संतांची दासी होऊन राहते. ही अनिहा म्हणजे निरीच्छता अत्यंत गौरवाने साधूंचे 13वे लक्षण होऊन राहिली आहे. आता 14वे लक्षण मित भोजन, तेही त्याच्या थोरवीसह वर्तमान श्रवण कर. जो जिव्हेच्या इच्छेला बांधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधी सापडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडता जो भोजनाला तयार असतो, अन्नाची इच्छा प्राण करतो, जठराग्नी अन्नाला भक्षण करतो, त्या दोघांना मी येथे फक्त साक्षीदार मात्र आहे हे जाणून साऱ्या रसांचे सेवन करतो. जे जे काय भोजनाला येईल त्याचे दोष दृष्टीनेच नाहीसे करीतो आणि त्याला अत्यंत पवित्र करून आत्मैक्यानेच त्यांचे सेवन करीतो. खाण्याजोगे पदार्थ कोणते हे जो पाहतच नाही किंवा मी एक खाणार आहे याचीही ज्याला आठवण नसते,
तो मितभोजी साधू प्रत्येक घास श्रीकृष्णाशी समरस झाला आहे असे मानून सारे जेवणही न जेवलेला असा असतो. आहाराला अग्नी हा आधी आपल्यासारखा करतो आणि मग त्याचा अंगीकार करतो, त्याप्रमाणे साधू आधी द्वैताचे निवारण करून मग आहाराचा स्वीकार करतो. याचेच नाव मितभोजन आणि हेच साधूच्या आहाराचे लक्षण होय. युक्तीशिवाय थोडे जेवावयाचे ते रोग्याचे पथ्य म्हणून समजावे. घासाघासाला जे अन्न ब्रह्मार्पण होत असेल त्याचेच नाव परिमित भोजन. उद्धवा, हे साधूचे 14वे लक्षण आहे, हे ध्यानात ठेव. मलिन पाण्याचे लोंढे आपल्यामध्ये मिळवून घेऊन अनेक नद्या समुद्राला मिळतात, पण तो तिळभरही गढूळ होत नाही. तो निर्मळ आणि निर्विकारच असतो. त्याप्रमाणे कितीही उर्मी आल्या तरी ज्यांच्या मनोधर्मात चलबिचल होत नाही अशा संतांची परिक्रमा शांती त्यांच्या आत्मशक्तीला प्रेरित करीत असते. ज्याप्रमाणे नागवेलीची वेल आधाराशिवाय वृक्षावर चढत नाही, त्याप्रमाणे संत बळाच्या आधारानेच शांती वाढली आणि चित स्वरूपाच्या मंडपावर चढली. दश दिशांना झाकून आकाशामध्ये अभ्रे भरून आली तरी आकाश हे त्या दोषाने विकृत होत नाही, ते त्या अभ्राला शिवतही नाही. थंड ऊन किंवा पावसाच्या धारा काही आकाशाच्या अंगाला लागत नाहीत. त्याप्रमाणे साधूंचे स्थैर्य अनेक द्वंद्वांचा संभार प्राप्त झाला असताही निर्द्वंद्वच असते. त्याचप्रमाणे उच्च नीच अशा नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या किंवा मोह ममता कितीही दाटून राहिल्या तरी ज्याच्या चित्ताला क्षोभ उत्पन्न होत नाही त्याचेच नाव खरोखर आत्मशांती. संतांमुळेच शांती थोर झाली आहे आणि शांतीमुळेच संत पावन होतात. हे परस्पर रक्षण हाच संतांचा 15वा गुण होय. जेथे मीपणाने आपल्या जन्माचे नावच नसते तेथेच आपल्या पूर्वजांचे मूळ घर होय. आपली अतिउत्तम मिरासही तीच. तेथेच ज्याचा मनोधर्म स्थिर होतो आणि माझा जन्मच झालेला नाही, मी मरण पाहिलेलेच नाही असे मुळातच मन स्थिरावलेले असते, त्या स्थितीला स्थिरता असे नाव दिले आहे. आपला जो आश्रम असेल तोच 4ही आश्रमाहून उत्तम होय असे समजून तेथेच मनोधर्म स्थिर करून वर्णाश्रम चालवितो आणि 4ही वर्णांमध्ये ज्याला पवित्रता आली आहे, ज्याच्यामुळे ब्राह्मणांना ब्राह्मणपणा आला आहे, अशा ब्रह्माच्या ठिकाणीच ज्याचे मन स्थिरावले त्याच्या स्थितीला स्थिरता हे नाव देता येईल. त्रिभुवनात स्थिरता ही अगदी मारावयास टेकली होती. तिला हाती धरणारा, स्वीकारणारा व तिचा प्रतिपाल करणारा कोणी दिसत नव्हता. तिला कोणी दाराशी उभी राहू देईना. मग पथ्य पाणी देणार कोण? सर्वांनी तिला उघड्यावर टाकून दिली. तेव्हा सज्जनांनी तिचा प्रतिपाल केला. अशा रीतीने स्थिरता ही संतांच्या बळावर चांगली पुष्ट झाली. वर्णाश्रमादी नसतेस भेद नष्ट करून व अकरादी सर्व मातृकांचा भेद करून एकदम मोठी झाली आणि स्वस्वरूपामध्ये सायुज्यता मिळून ती स्थिरता तेथे स्थिर होऊन बसली. तेव्हा तिने सहजच त्या संतांना तेथे वाट मोकळी करून दिली. तेव्हा स्वस्वरूपानेच स्वकर्म करणे, स्वस्वरूपानेच वर्णाश्रम चालविणे व स्वस्वरूपानेच स्वधर्म पाळणे याचेच नाव स्थिरतेचे स्वरूप. अशी जी आपल्या धर्मकर्मातील वागणूक तिचेच नाव उत्तम स्थिरता होय. आता मला शरण येणे हे जे 16वे लक्षण ते ऐक. नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्र स्वरूपच झाली असे होते. त्याप्रमाणे जी वृत्ती मला शरण आली ती मत स्वरूपच झाली असे समजावे. मीठ पाण्याला शरण आले की तत्काळ त्याचे पाणीच झाले असे होते. त्याप्रमाणे मला जो अनन्य भावाने शरण येतो तो मीच होऊन राहतो हे लक्षात ठेव. मला शरण येऊन जो मान सन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो तो गुळातला खडा केवळ गुळ दगडच म्हणून समजावा. गुळाने जो दगड माखलेला असतो तो पाहिला असता वरून वरून गोड दिसतो, पण शेवटी शिजविताना त्याचे खरे स्वरूप असे कळते की तो कठीण असल्यामुळे अत्यंत जड आहे. त्याप्रमाणे जो वरवर माझे भजन दाखवितो आणि मनात विषयाचा विलास धरतो तो काही मला अनन्य भावाने शरण आलेला नव्हे, त्याला लोभाचा मोठा कलंक लागलेला असतो. एखादी कन्या सर्व अंगाने सुंदर व सुरेख आहे, परंतु तिच्या नाकावर मात्र पांढरा कोडाचा डाग असेल तर तिला जसा कोणी सुज्ञ मनुष्य वरणार नाही, त्याप्रमाणे माझ्या भजनांत विषय लोभ हा दोष आहे हे लक्षात ठेव. किंवा विधवेने काजळ कुंकू लावले तर जग जसे तिला पाहताच थुंकू लागते, तिचा तिरस्कार करते. किंवा ज्याप्रमाणे ओकलेली ओक अतिनिंदे समजतात त्याप्रमाणेच विषयांचा अभिलाषही अत्यंत निंदे आहे. त्रैलोक्याच्या साम्राज्याचा तिरस्कार करून जो मला शरण येतो तो ऐक्य भावाने मीच होतो असे समज. मग त्याला मानापमान कशाचा? याचे नाव मला शरण येणे. उद्धवा, हे सर्व 17वे लक्षण होय हे लक्षात ठेव. आता जो मनन गुण आहे तो ऐक. वेदशास्त्रांचे निरूपण व गुरुवाक्याचे निरूपण ऐकले असता किंवा अद्वैताचे श्रवण केले असता त्या सर्वांचा युक्तीने साधक बाधक प्रमाणांनी आपल्याच मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नाव मनन गुण. अग्नी आणि कापूर यांची भेट झाली असता तो कापूर खरोखर अग्निरूपच होतो.
त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात मन ठेवले असता ते मनच चित स्वरूप होऊन जाते. ज्याप्रमाणे पाण्यात उत्पन्न झालेले मीठ पाण्याशी मिळाले असता ते पाणी रूपच होऊन जाते, त्याप्रमाणे मन हे चित स्वरूपाचेच अंशभूत असते. ते मननाच्या योगाने चित स्वरूपच होऊन गेले असे होते. असो, मनाच्याच सामर्थ्याने मन जेथपर्यंत जाऊ पाहते तेथपर्यंत त्याच्या बरोबर मीच असतो, किंवा ते न जाता स्थिर राहिले तरी तेथेही मी असतोच. दिवा जिकडे जाऊन बसेल तिकडे त्याला प्रकाश असतोच, किंवा तो कोठेही न जाता जागच्या जागी बसला तरी तेथेही प्रकाश असतोच. त्याप्रमाणे माझे मनन न करताना मन मद्रूपच झाले, म्हणजे मग ते कोठेही गेले किंवा गेले नाही तरी त्याची मद्रूपता मोडत नाही. अशा प्रकारे माझे जे केवळ शुद्ध स्वरूपच आहे, जे तेथे ज्याचे मन मत्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे आढळ राहिले, त्याला मननशील असे म्हणतात. मुनी, ह्या शब्दाचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच 18वे लक्षण, त्याचे हे निरूपण तुला सांगितले. पुढच्या श्लोकात 10 लक्षणांचे अत्यंत गोड निरूपण आहे. ते ऐकण्याकरिता उद्धव हा सावधतेने सर्वांगाचे कान करून बसला. श्लोक 31. जोपर्यंत मन वृत्तीशून्य होत नाही तोपर्यंत चाणाक्ष मनुष्य त्यावर विश्वास ठेवित नाही. वृत्तीच्या रूपाने मन आपल्याला ठकविल म्हणून तो आत्मज्ञानाने सावध असतो. अहो, दुर्वासासारखा ज्ञानी असूनही त्याला मन क्षणोक्षणी राग आणते. त्या रागाच्या भरात गुणावगुणांचा विचार न करता तोही भयंकर शाप द्यावायला धावला. दुर्गंधा ही मत्स्याच्या पोटी जन्माला आली, पण तिच्यासाठी सुद्धा पराशर फसला. नारदाने डोळ्यांनी नुसती मौज पाहिली, पण तेवढ्याकरिता गंगातीरी त्याला नारदी करून सोडले. सर्व सृष्टीचा जो आजोबा ब्रह्मदेव तोही आपली सुंदर कन्या पाहून मन विकृत झाल्यामुळे तिचा उपभोग घेण्यास तयार झाला आणि सरस्वतीच्या मागोमाग धावत सुटला. या मनासारखी लबाड ह्या जगात आणखी कोणी नाही. ते नाना प्रकारचा छळ करून वर्मे काढून ज्ञाते लोकांना सुद्धा नाडते. साधू मात्र त्या मनाचे मार्ग दमन करणारे असतात. आता कदाचित असे म्हणाल की मनाशिवायच जर भोग घडतो तर मग वृत्तीला तरी क्षोभ का चढतो. पण असे भाषण करतात ते ज्ञानी असले तरी मूर्ख होत. साधूंना असे म्हणणे आवडत नाही. वृत्ती ही सत्वगुणाचा आश्रय करून सूक्ष्म रूपाने असते. ती मनाला क्षुब्ध करून मी मुक्त अशी समजूत करून देऊन विषयी करून सोडते. मुक्त झालो असा अभिमान बाळगावायचा आणि विषयात आसक्ती ठेवायची हेच मनक्षोभाने प्राप्त होते. म्हणून वृत्ती असेपर्यंत साधूंना मुक्ती ही मुळीच मान्य नाही. मन हे मोठे नाटकी असून नाटक बनविणारे आहे. तेच मुक्त झालो अशा कल्पनेने अभिमान बाळगते. म्हणून त्याचा नाश करण्याकरता साधू हे आत्मज्ञानाने सावध असतात. कृष्ण सर्पाचे तोंड हातात धरले असता हात जर ढिला सोडला तर तो तात्काळ खाऊनच टाकतो. ह्याकरिता तो मरेपर्यंत त्याचे तोंड आवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधू मनाचे निर्धारण करतात. मनाचे निर्धारण करावे अशाकरिता जी सावधानता सांगितली आहे तेच हे साधूचे लक्षण होय. हा खरोखर 19वा गुण. आता 20वा गुण ऐक. पर्जन्य कालात पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या समुद्रात शिरल्या तरी समुद्र आर्द्रतेने फुगत नाही, किंवा उन्हाळ्यात त्या नद्या तशा तुडुंब भरून आल्या नाहीत तरी त्या रागाने समुद्र आटून जात नाही. त्याप्रमाणे द्रव्याची रेलचेल झाली तरी साधूचे मन उल्हास पावत नाही, किंवा सर्वस्व जाऊन तो निर्धन झाला तरी दिनवाने व्हावे हे जाणत नाही. रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली तरी सूर्याच्या प्रकाशात काही पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळ्या स्थिती आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही. विजेचे लोळ कडकडून उठले तरी आकाश काही डगमगत नाही. त्याप्रमाणे कितीही विकारांच्या उसळ्या आल्या तरी त्यामध्ये अढळ असणे ह्याचेच नाव गांभीर्य. संतांची गंभीरता म्हणतात तीच खरोखर जीवाला आणि शिवाला विश्रांती आहे. ही संतांची 20वी अवस्था होय. आता धैर्याचे स्वरूप ऐक. जो आपल्या धैर्याने मन बुद्धी इंद्रिय व प्राण यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसन्मुख करतो आणि त्यांना तेथून परत जाऊ देत नाही, किंवा स्वयंवरामध्ये प्रबळ शत्रूला जिंकून पराक्रमाने नवरीला आणल्यानंतर तो तिला दुसऱ्याकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही आपल्या वृत्तीपासून धैर्य सुटू देत नाही. जाळ्यात धरलेल्या मृगाला पारधी जसा पुन्हा त्या वनाकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही धैर्याने मनाला आवरून धरून त्याला देहाकडे येऊ देत नाही. देहाला अनेक प्रकारची सुखे प्राप्त झाली किंवा त्याला हत्तीच्या मस्तकावर बसविले, इतके जरी खरोखर सुख मिळाले तरी तो मनाला देहाभिमान धरू देत नाही, किंवा प्रलय काळच्या कडकडाटाने पंचमहाभूतांची गडबड उडाली असताही तो जगजेठी धैर्याने मनाला देहाची भेट होऊच देत नाही. तर त्या काळाच्या जबरदस्त तडाख्यात त्याने वृत्ती परब्रह्माच्या वाटेकडे निश्चयाने लावून चित स्वरूपाच्या पेठेत तिला विकलेले असते.
तेथे त्याला लागलाच स्वानंद रूपी उत्तम ग्राहक भेटला। तेव्हा त्याने जीवाला मन, बुद्धी, प्राण इत्यादी विवेक त्याच्या पदरात घालून त्याच्या मोबदल्यात स्वानंद घेतला। ह्याचेच नाव धैर्य। हा साधूचा 21वा गुण होय। आता षटविकार कसे जिंकले जातात तेही लक्षण ऐक। तो साधू स्वानंदाने तृप्त झालेला असतो, म्हणून त्याला भूक लागत नाही। जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो, म्हणून तो तहानही निखालस विसरून गेला असे होते। आत्मसुखाचा उपभोग घेता घेता शोक आणि दुःख विरूनच गेला। चित स्वरूपाच्या ज्ञानाने संशयरहित झालेला असल्यामुळे मोहही त्याच्या समोर येत नाही। तो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांच्या बाहेर आत्मज्ञानाच्या ओवरीत राहत असतो। तेथे जरी म्हातारी जखड झालेली जरा आली तरी तीच थरथरा कापत पळून जाते। त्याचे कार्य व कारण ही दोन्ही मिथ्या झालेली असतात। देहपणाने देहाचे भानही त्याला राहत नाही, त्यामुळे मरणालाच मरण येते, कारण त्याने काळालाही गिळून टाकलेले असते। अरे, ह्याप्रमाणे हे षटविकार अनायासेच जिंकून टाकून साधू लोक खुशाल ह्या जगात राहतात, हे त्याचे 22वे लक्षण होय। आपला स्वामी ब्रह्मस्वरूप त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये दिसत असतो, तेव्हा मानाची इच्छा कोणापासून करावयाची? म्हणून खरोखर मानाभिमान सोडून अतिशय नम्र वृत्तीने वागणे चालू असते। आधी देहामध्ये अभिमान धरावा, तेव्हा मग मोठ्या सन्मानाची इच्छा करता येते असा नियम आहे। पण इथे देहाचे भानच मुळी खुंटलेले असते, तेव्हा अर्थातच मानाभिमानही रसातळाला जातात। याचेच नाव अमानिता म्हणजे निर्भिमानपणा। हे साधूचे 23वे लक्षण। आता साधू हा सन्मान देणारा कसा असतो तेही ऐक। तो ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांना शिरसावंदे मानितो। त्याची चराचरामध्ये सर्वत्र एकनिष्ठता असते। ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही। सर्व प्राण्यांमध्ये तो ब्रह्मरूप पाहतो आणि म्हणून सर्वांपुढेच तो आनंदाने लोटांगण घालतो। देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनात आणतच नाही। सर्वांनाच तो मोठ्या संतोषाने वंदन करतो। मोठ्या कौशल्याने निरनिराळे अलंकार घडविलेले असले तरी सोन्याच्या सोनेपणात काही कमतरता येत नाही। त्याप्रमाणे नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळ्या प्रकाराने आपल्या मनात बदल करावा हे तो जाणतच नाही। साखरेची निंबोणी कडू फळ केली तर तीत काही कडूपणा येत नाही। त्याप्रमाणे जरी डुकरासारखी कनिष्ठ जात असली तरी तिच्यातील ब्रह्मस्वरूप काही नाहीसे होत नाही। समुद्रामध्ये जरी नाना प्रकारचे अकराळ विकराळ अनंत कल्लोळ उसळले तरी त्याच्यामध्ये शुद्ध पाणीच असते। त्याप्रमाणेच कोणताही प्राणी घेतला तरी त्यात ब्रह्मस्वरूपच भरलेले आहे। अशा समजुतीने साधू हा सर्व प्राणीमात्रांना सन्मानच देणारा असतो। हेच त्याचे 24वे लक्षण होय। आता त्यांची परबोधकता म्हणजे दुसऱ्याला बोध करण्याचे सामर्थ्य कसे असते ते ऐक। ज्याचा जसा भाव आणि जशी श्रद्धा असते त्याला तसाच उपदेश करण्याचे साधूला माहीत असते। ज्ञानप्राप्ती होऊनही ज्याची बुद्धी तिकडे वळणार नाही त्याला तो स्वरूपावरील श्रद्धेचा उपदेश करतो। कोणी ज्ञान प्राप्त झाल्यावर वेडाच बनला आणि त्याच्या अंतःकरणात त्या ज्ञानाचा अव्यवस्थित ठसा उमटला तर सत्शिष्याची वास्तविक स्थिती त्याला समजत नाहीशी होते। अर्थातच असा गुरु उपदेश करण्याला पात्र नसतो। कोणी ज्ञानाच्या आश्चर्यानेच अंतःकरण भरून गेल्यामुळे विस्मयाने तटस्थ होऊन राहिला आणि लाकडासारखा किंवा ढेकळासारखा पडून राहिला तर अशा गुरुला उपदेशाचे कामच राहत नाही। कोणाला ज्ञान प्राप्ती झाल्यावर अतिशय कृपणच होतो, तो जीव गेला तरी बोलतच नाही, भीतीने मौनच धरतो, एकही शब्द कधी बोलत नाही। एखादा मनुष्य लाखो रुपये द्रव्य मिळाले असता ते जमिनीत पुरून त्याच्यावर दगड ठेवतो। दान दिले तर संपत्ती फुकट जाईल असे समजून तो त्या संपत्तीला जमिनीचीच सोबतीन करून ठेवतो। त्याप्रमाणे मोठ्या कष्टाने आत्मज्ञान संपादन करून ते सत्पात्रीत दानच करीत नाही। हे ज्ञात्याच्या कृपणपणाचे लक्षण आहे। अर्थात फसवेगिरी ती हीच। कोणी ज्ञान प्राप्त करून ते सांगावयालाही जातो, पण त्या उपदेशाने शिष्याला काहीच समजत नाही तर ते त्या गुरुचे ज्ञान निःसत्व झाले असे समजावे। चांगल्या शेतात सुद्धा त्याला मोड यावायचे नाहीत। कोणी आमची दीक्षा व अनुभव फार गहन आहेत असे म्हणून मोठमोठे श्रीमान लोकच शिष्य करण्याची स्वतः परिपूर्ण खटपट करीत असतात। अशा रीतीने ते ज्ञानाचा विक्राच मांडतात। शिष्याचे मन जिकडून आपल्याकडे ओढले तसेच त्याला निरूपण सांगावायचे। अशा द्रव्य लोभानेच सर्व उपदेश केला म्हणजे त्या धन लोभानेच ज्ञान निसत्व होऊन जाते। धान्याने भरलेल्या पेवांत पाणी शिरले म्हणजे मग त्यातील धान्य काही पेरावायला उपयोगी पडत नाही। त्याप्रमाणे ज्ञानात धनलोभ शिरला की त्या उपदेशाने कोणाला सुख होत नाही। ज्ञान न मिळाल्यामुळे शिष्य मनात झुरत असतो आणि
गुरुपणाने गुरगुरत असतो तो काही खरा उपदेशकपणा नव्हे, घरातल्या घरातीलच ती चुकामुक होय. जो शब्द ध्यानात पारंगत असून ब्रह्मानंदात निरंतर डुलत असतो आणि शिष्याला उपदेश करण्याला समर्थ असतो, तोच माझे मूर्तिमंत स्वरूप होय. मी जसा अवतार धारण केला आहे तसाच तोही अवतारी असतो. म्हणूनच तो चित्स्वरूपाच्या अलंकाराने सत्शिष्याला मोठ्या चातुर्याने अलंकृत करतो. तो आणि मी असे निरनिराळे शब्द चातुर्याने उच्चारित असता त्यात केवळ बाह्य दृष्टीने फरक दिसतो, पण त्या दोन्ही शब्दांचा अंतर्गत विचार केला असता दोघेही एकाच घरात नांदत असतात. एकच असून तो अनेकांना उपदेश करतो. एकाची ज्ञान प्राप्ती किती सुलक्षण असते, पण कोणी कोणी जशाचे तसेच ब्रह्मज्ञानात राहतात, तेव्हा हा दोष कोणावर ठेवावा. शेतकरी पेरणी करतो तेव्हा भूमी उत्तम असल्यास त्याचे पीक अगदी गजबजून येते व निखारस माळ जमीन असली तर तेथे एक मोड सुद्धा फुटत नाही, पण बी खरोखर उत्तमच असते. ह्या उदाहरणात भूमीच सरस निरस असते, बीज खरोखर पवित्रच असते. त्याप्रमाणे भाविक लोकांच्याच ठिकाणी उपदेशाचा विस्तार चांगला होतो. तरकटी लोक हे शुद्ध माळरान. जो शिष्य ज्या प्रकारे अर्थ समजू शकेल त्याच रीतीने उपदेश करून त्याला परमार्थाकडे लावायचे असा दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये जो प्रभावी गुण असतो तोच परबोधकता नावाचा 25वा प्रख्यात गुण होय. साधूची मैत्री ही तशीच असते. सर्वांशी त्याची ओळख जुनीच. तो सर्वांचाच थोर मित्र असल्यामुळे सर्वांना सरसकट सारखाच असतो. तोच सर्वांचा आप्त व सोयरा, तोच सर्वांचा खरा जीवलग होय. तो सर्वाहून निराळा राहून मित्रत्व चालवितो. आपली अगदी गुप्त गोष्ट असली तरी ती हळूच कानात सांगवायला तो काही परकेपणा मानित नाही. सर्व जगाकडे तो आप्त भावनेने पाहतो. तो अंतःकरणात सर्वांविषयी निष्कपटच असतो. दुधाचा आणि पाण्याचा जसा एकजीव होतो, ती एकत्र झाली असता त्या दोहोत जसा भेद दिसत नाही, त्याप्रमाणे साधूही सर्वांशी ऐक्य भावाने व मित्रत्वाने वागून सर्व जीव आपल्या ठिकाणी समरस करून घेतो. अत्यंत मैत्रीचे लक्षण हे की दुसऱ्याचे दुःख हरण करून त्याला सुख द्यावायचे. त्याप्रमाणे साधूही जीवांचे दुःख निवारण करून त्यांना अत्यंत सुखच देत असतो. साधूच्या मैत्रीचा महिमा फार अगाध आहे. तो सर्वांचा जुनाच मित्र आहे. ह्यामुळे सगळ्यांशी त्याचे सौजन्य नित्य नवेच असते. तो सदा सर्वदा निष्कपट असतो. बंधूहूनही मित्र हा अधिक आहे. पुत्राहूनही मित्र अधिक विश्वासू आहे. त्याच मित्राने जर विश्वासघात केला तर तो ठक आहे असे समजावे. मनाने, धनाने व कर्तव्य कर्माने ज्याची निष्कपट वृत्ती असते त्या वृत्तीचेच नाव खरी मैत्री. हीच खून खरोखर ध्यानात ठेवावी. अशा प्रकारे मैत्रीचे सारे लक्षण विचारपूर्वक सांगितले. हे साधूचे 26वे लक्षण. आता कारुण्य पण ऐक. प्रत्युपकाराची इच्छा न ठेवता व मी मोठा दया करणारा आहे ही अहंता देखील मनात न बाळगता दीनजनांचे दुःख निवारण करणे ह्याचेच नाव खरोखर कारुण्य. मनामध्ये द्रव्याची आशा ठेवून त्याप्रमाणे वैद्य औषधाच्या गाठी सोडू लागतो किंवा संभावनेवर दृष्टी ठेवून पुराणिक जशा गोष्टी सांगू लागतो, त्या प्रकारची वागणूक केवळ विषयाच्या स्वार्थासाठीच चाललेली असते. पण साधूची गोष्ट तशी नाही. तो निरीच्छ असून दयाळू असतो. दयेच्या समुद्रानेच त्याची दृष्टी भरून गेल्यामुळे तो आपले तनु मनु धन खर्च करूनही अनाथावर अत्यंत दया करतो आणि दीन दुबळ्यांना संकटातून मुक्त करतो. त्याला आपल्या स्वार्थाचा जितका कळवळा असतो त्याहूनही अधिक कळवळा त्याला अनाथ प्राण्यांच्या ठायी असतो. उद्धवा, खरोखर त्याचेच नाव पूर्ण दया. हे साधूचे 27वे संपूर्ण लक्षण होय. हे लक्षात ठेव. आता कवी ह्या शब्दाचे प्रतिपादन नीट लक्ष देऊन ऐक. वेदांतील आणि शास्त्रातील रहस्य ज्याला केवळ करतलामलकवत झालेले आणि तसाच जो ब्रह्मानंदात डुलत राहणारा त्याचेच नाव खरोखर कवी. उपनिषदांतील मथितार्थ ज्याच्या मुखाची वाट पाहत राहतो, शब्दज्ञान व अनुभवज्ञान हे ज्यामुळे सत्य होते त्याचेच प्रसिद्ध नाव कवी होय. कवी ह्या शब्दाच्या वर्णनाने 28 लक्षणे पूर्ण झाली. आता अत्यंत गहन अशी 2 लक्षणे राहिली आहेत. ती पुढील 2 श्लोकात सांगावी असा श्रीकृष्णांनी विचार केला. श्लोक 32. प्रपंच नगरीच्या सभोवार कर्माची दुस्तर नदी असल्याचे प्रसिद्धच आहे. तिच्याच पाण्यावर जीव वागत असतात. उत्पत्ती आणि स्थिती ही तिच्या अलीकडच्या तीरावरच होतात. त्या नदीच्या पाण्यानेच कर्माला कर्मफळे येतात आणि त्या पाण्याच्या जोरानेच स्वर्ग नरकादी सोहळे भोगावे लागतात. प्रपंचाच्या नगरीतून निघून परमार्थाकडे धावत जो जो येऊ लागतो तो कर्म नदीमध्येच गटकाळ्या खाऊन बुडून जातो. कोणी ज्ञाते आपण तरलो असे म्हणतात, तर तेच कर्मामध्ये गटकाळ्या खाऊन स्वतः बुडतात आणि दुसऱ्यांनाही त्यात बुडवितात. ते तरलो अशी रिकामी बडबड मात्र करतात. असे किती बुडाले त्यांचा पत्ता नाही.
पण तेच बुडताना लोकांना शिकवतात की तरण्याला उपाय एक कर्मच आहे असे सांगून सर्वांना बुडवितात। न कर्मणा हे वेदातील वचन, ह्याचा अर्थ कर्माने काही ब्रह्मज्ञान होत नाही असा आहे, पण कर्मठ लोक ते मान्य करीत नाहीत, कारण त्यांना कर्माचा अभिमान असतो। कर्म हे पूर्णपणे देहाच्याच माथ्यावर आहे। तो देहाभिमानच जर सोडला नाही तर कर्माचा त्याग असा कधीच होणार नाही, पण उलट देहबुद्धीने कर्मबंधन मात्र प्राप्त होईल। कित्येक असे नष्ट असतात की ते कर्मच करीत नाहीत आणि कर्म नदीच्या अलीकडच्या तीरावर उभे राहून आपण तरलो असे म्हणतात। असे जे वर्णाश्रम कर्म टाकणारे आहेत ते कर्म भ्रष्ट होत, ते अत्यंत पाखंडी व पातकी म्हणून समजावे। ह्या कर्म नदीतून तरुण गेला असा बहादर एकही कोणी दिसत नाही। मोठे मोठे मी म्हणविणारे पुढारी सुद्धा हित बुडून ठार झाले, मग इतरांचा पाड काय? ह्या कर्म नदीची उत्पत्ती खरोखर माझ्यापासूनच आहे, ती आत्मज्ञानाने तुला यथार्थ सांगून देतो। आज्ञायर्व हे मूळ श्लोकांतील मूळचे केवळ पहिले पद आहे, त्यामुळे ही कर्म नदी फोफावली आहे ते स्पष्ट करून सांगतो। माझ्या आज्ञारूपी गंभीर मेघांनी माझ्या श्वासोच्छवासाच्या वायूच्या योगाने चतुर्वेद विधीच्या धारांचा अत्यंत अनिवार्य वर्षाव केला। त्यामुळे कर्मनदीच्या आत अनिवार्य भरती उसळली आणि जेथल्या तेथे पूर दाटून राहिला। उतार कुठून आहे हे कोणासच कळेना। तेथे गुण दोषांचा वेढा पडून विधी निषेधांच्या धारेमध्ये कर्माकर्मांचा भोवरा आत बाहेर सारखा कसा फिरत राहिला आहे पहा। संकल्प विकल्पांचे बुरुज मध्ये आड आल्यामुळे ती नदी चहूकडे अफाट पसरली आहे। तिला तो तरुण जावयास पाहतो, तो त्या बुरुजांना अडकून बुडून जातो, एक पाऊलही पुढे घालवत नाही। प्रत्यवायाची मगरमिठी पडली म्हणजे मग बोलावयासच नको, तो सगळेच गिळून पोटात घालतो, संकटात सुद्धा बाहेर सोडित नाही। हा म्हणता अधोगतीला नेतो। अंग विकलतेचे मास घेण्याकरिता फिरत असतात। कर्मठपणाचे कासव तर दगडासारखे कठीण, कोणी विलास भोगून आळशी बनलेले असतात। ते काळ विक्षेप सर्पाच्या सपाट्यात सापडतात, त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तोंडातून शब्द सुद्धा काढवत नाही। कोणी व्यग्रतेने बुडून गेले, कोणी तरुण जाण्याच्या आशेने कर्माच्या धारेतच सापडतात। ते विधी निषेधाच्या वळणात गुंतून बहुधा बाहेरच पडत नाहीत। कोणी स्वकर्माच्या प्रवाहात सापडून लांब वाहत जातात, त्यांना सत्य लोक मगरांनी नेऊन आपल्या खबदाडांत टाकले। कोणाला तर पलीकडे जावतच नाही, ते मध्ये सुंदर फळे पाहून आडमार्गाला धावतात आणि स्वर्गाच्या संकटात अडकून पडतात। आपण युक्तीच्या बळाने तरुण जाणार असे म्हणून जे एकदम निघतात, ते अहंकार रूप खळाळात पडले म्हणजे देवमासे त्यांना गिळून टाकतात। कोणी तिन्ही वेदांची पेटी दीक्षारूप दोरीने बांधून पोटाखाली घेतात, ते अप्सरांच्या कुचरूपी गुहेमध्ये गुंतून पडून शेवटी बुडतात। मंत्रतंत्राचा खटाटोप करणारे बिचारे दीक्षित तर गुंतून जाऊन जेथल्या तेथेच बुडाले। तात्पर्य, कर्म नदीच्या पलीकडच्या तीराला पोचणारे कोणी दिसत नाही। येथे असा भाग्यशाली विरळाच, जो कोणी एखादा हे सर्व उपाय एका बाजूस ठेवून अनन्य भक्तीने माझे भजन करतो, त्याला मात्र ही कर्मनदी कोरडीच ठणठणीतच होते। जोपर्यंत माझे भक्तिरूप तारू सापडत नाही व जोपर्यंत प्रेमाचे शीळ चढत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारचे तोरणोपाय दुर्बळ होत, मग वेडे लोक व्यर्थ यातायात का करतात? अनन्य भक्तीचा मार्ग धरून सर्व धर्म कर्मांचा त्याग करणे हाच उत्तम तरुणोपाय आहे। इतर कोणताही उपाय दुर्बळ व अधपाताच नेणारा होय। आपला धर्म कोणता व कर्म कोणते हे जाणून न घेऊन किंवा मनानेच नास्तिकपणाचा स्वीकार करून किंवा आळसाला बळी पडून कर्मच सोडून देतात, तसा मात्र हा प्रकार नव्हे। किंवा शरीराला क्लेश होतील ह्या भयाने किंवा केवळ कंटाळाच करून किंवा ज्ञानाचा अभिमान धरून तो कर्म सोडित नाही, हे लक्षात ठेव। माझे वेदरूप आज्ञा अत्यंत पवित्र आहे। त्या वेदांचा सविस्तर विचार करून स्वधर्म कर्माचे जे अत्यंत अविरुद्ध कर्मवाद आहेत ते जाणणारा आणि स्वधर्माचा गुण अत्यंत उत्तम आहे व याच्या बिघाड झाल्याने अधपतन घडते, ही दोन्ही लक्षात आणून माझ्या भक्तीला प्राण विकलेला असा भक्त दुसरी कोणतीच आठवण न ठेवता अखंड हरीचे स्मरण करतो, त्याचेच नाव भक्तीला प्राण विकणे होय। इतर जे भजन ते केवळ अनुमानिक, माझ्या भजनाच्या प्रेमापुढे कर्माची आठवण सुद्धा तो विसरून जातो। दरिद्री कर्म ते बिचारे कोण, ते भक्तांना बाधक होत नाही। माझ्या प्रेमळ भजनामध्ये रंगून गेले असता तो साऱ्या कर्मांना विसरून जातो। तीच भजनाची समाधी आहे असे समजावे। ते खरोखर कर्म बाधत नाही। ज्याची कर्मावर श्रद्धा असते तोच कर्माचा अधिकारी असतो आणि ज्याची श्रद्धा श्रीकृष्णावरच असते तो कर्माचा अधिकारी होत नाही। जो जीवाभावाने भक्तीलाच विकलेला असतो
तो त्यावेळी कर्मापासून वेगळा झाला असे समजावे. त्याच्या भावार्थाला मी विकला जातो, मग तो कर्माने कसा बद्ध होणार? गुण दोषांची केवळ माताच अशी जी अविद्या, तीच ज्याने निखालस निरसून टाकली आणि जो माझ्या भजनातच निमग्न झाला, तो साधू मी शिरसावंद्य करतो. देहामध्ये आत्मभावनेची जी कल्पना, तीच मुख्यत्वे करून अविद्या म्हणून समजावे. ती कल्पना जागच्या जागी विजिरून गेली की मग खरोखर जगामध्ये अविद्या नाहीशीच होते. अविद्येचा त्याग झाला की त्याच्याबरोबर धर्म अधर्मादिक सर्व जरी टाकली नाहीत तरी त्यांचाही आपोआपच त्याग होत असतो. मस्तक तुटून गेले म्हणजे मग शरीर काही आपले कर्म करावायला उठत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा त्याग केला म्हणजे शेवटी हा हा म्हणता सर्व धर्माचा त्याग झालाच. हे पहा, दिवसा चंद्रोदय झालेला पाहिला तरी तो प्रत्यक्ष पाहिला असून न झाल्यासारखाच असतो. त्याप्रमाणे अविद्या लयास गेली म्हणजे धर्माच्या सर्व प्रकारांना तीच दशा प्राप्त होते. सूर्योदय झाल्यानंतर काजव्याला शोधून पाहिले तरी तो दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्यावर धर्माधर्मांच्या झुंडीही मावळून जातात. नवग्रहांचा समुदाय, नक्षत्रांच्या पंक्ती, काजव्याच्या तेजाचे चमक या सर्वांची रात्री बरोबरच बळून होते. त्याप्रमाणे अविद्येबरोबर धर्माधर्मांच्या कळाही नाहीशा होतात. उद्धवा, सर्व धर्म त्यागाची मुख्य खून हीच आहे हे लक्षात ठेव. ह्याशिवाय आणखी वर माझे भजन याचेच नाव मुख्य भागवतपणा. परंतु तू म्हणशील की अविद्याच कशी नाश पावणार, मग तिच्याबरोबर अधर्म नाश पावतील. पण बाबा, ती अविद्या माझ्या भक्तीच्या वृद्धीने अनायासेच नाश पावते. सूर्योदय झालेला दृष्टीस पडला की चंद्रासह वर्तमान नक्षत्रांची सर्व शोभा लुप्त होऊन जाते. त्याप्रमाणे माझ्या भक्तीचा विकास झाला की अविद्या हा हा म्हणता नाहीशी होऊन जाते. अविद्येचा नाश झाला की सर्व धर्माधर्मांचाही नाश होतो. ज्याप्रमाणे गर्भिणीला ठार मारली असता तिच्याबरोबर तो गर्भही ठार होतो. माझ्या भक्तीचा विकास झाला ती तत्काळ अविद्येचा नाश झाला म्हणून समजावे. अविद्येचा नाश झाला की सर्व धर्मांचाही अनायासेच नाश होतो. आता तू म्हणशील की अशी भक्ती कोणती, तर जिचे मी पूर्वी निरूपण केले आहे तीच. ती माझी चौथी भक्ती आहे हे लक्षात ठेव. तिच्याच योगाने अविद्येचे निरसन होते. इतर आर्त, रोग पीडित, जिज्ञासू, मोक्षाची इच्छा करणारे व अर्थार्थी, द्रव्येच्छू जी जी भक्ती करतात ती खरोखर अविद्यात्मक असते. म्हणून मुख्यत्वे करून चौथी भक्ती ती माझी होय. त्या भक्तीमध्ये अविद्येचा मुळीच विटाळ नसतो आणि भजन तर जागच्या जागी अनायासानेच होत असते. उद्धवा, तीच खरोखर माझी आवडती भक्ती होय, जिला अविद्या भीत असते आणि सर्व धर्म सदोदित चळचळा कापत असतात. त्या भक्तीने झेंडा उभारलेला पाहिला की तिच्या धाकानेच अविद्या प्राण सोडते आणि सर्व धर्मांची आवड तर बिचारी जखमी झाल्याशिवायच ठार होते. हा आपल्या भक्तीचा प्रकार देवाने मोठ्या प्रेमाच्या गोडीने सांगितला. आता जेणेकरून भक्ती साजरी होते तो भक्तांचा भजन भावही ऐक. माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच आहेत. ते माझे भजन नव्हे. खरी गोडी आणि खरी आवड काय ती परपुरुषाच्या ठिकाणी आणि आपल्या नवऱ्यापुढे खोटीच लुडबुड करावयाची. ती जशी पतिव्रता नव्हे त्याप्रमाणे तसली भक्ती ही व्यभिचारीच होय. नाना तऱ्हेच्या विषयांवर मन ठेवून जो ध्यान आणि अनुष्ठान करीतो त्याची ती कृती जारिणी स्त्रियेसारखीच होते. ती काही पवित्र भक्ती नव्हे. काया वाचा माने करून माझ्या भक्तीत मग्न असणे, भजन करताना दिवस किंवा रात्र ह्याचे भान न राहणे, याचेच नाव भक्तीची खरी स्थिती. जपाशिवायच ज्याच्या मुखात नाम, धारणेशिवाय ज्याच्या मनात ध्यान आणि सदा सर्वदा सारी कर्मे करून संकल्पाशिवायच ती मला अर्पण, प्राणायामाशिवायच वायूचा निरोध, मर्यादेशिवायच स्वरूप ज्ञान, विषयाशिवायच सदोदित स्वानंद असे ज्याचे पाशी असते त्याचेच नाव माझा शुद्ध भक्त. भक्त म्हणून घेताना मोठे गोड वाटते, पण भजन मार्गामध्ये हृदय पिळवटून निघते. अकृत्रिम भक्ती जेव्हा प्रगट होते त्यावेळेसच उद्धवा माझी भेट होते. अशा रीतीने जो माझे भजन करतो तो माझ्यामध्ये व मी त्याच्यामध्ये राहतो. सर्व भक्तांमध्ये तोच उत्तम भक्त होय आणि खरोखर साधू असे नाव त्यालाच शोभते. पुरुषांमध्ये उत्तम पुरुष तोच, साधूंमध्ये अत्युत्तम साधू तोच. उद्धवा, माझे विश्रांतीचे अकृत्रिम स्थान तोच. त्याच्यासाठी मी स्वतः सर्वांगाचे अंथरूण करतो आणि पावलोपावली मी त्याच्यावरून आपल्या जीवाचे निंबळून उतरतो. लक्षात ठेव, तो मला कसा आवडतो म्हणशील तर जीवाला जसा प्राण आवडतो त्याप्रमाणे. हे उत्तम भक्ताचे लक्षण सांगताना देवही प्रेमाने वेळा झाला. त्याला धीर निघेना, त्याचे अंतःकरण त्याला आवरेनासे झाले. त्याने उद्धवास कडेवर घेतले आणि तो आनंदाने नाचू लागला. तेव्हा विस्मयाने उद्धवाचाही गळा भरून आला. मी एक देव आणि
हा एक भक्त हेही श्रीकृष्णनाथ विसरून गेले आणि हा देव आणि मी भक्त हा भाव उद्धवातही उरलाच नाही. अशा भक्तीच्या साम्राज्यपटात दोघांची एकरूपता झाली तेव्हा आपल्या भक्ताची गोष्ट सांगण्याचा देवाच्याच पोटात कळवळा आला. अशी उत्तम भक्ताची कथा कृष्णनाथाला अतिशय आवडत असे. ती त्याला आवडत असल्यामुळेच तो फिरून फिरून सांगत होता. श्लोकामध्ये अनेक विचार दिसत असता ते मागे टाकून श्रीकृष्णाने मोठ्या आवडीने आपण होऊन हाच ग्रंथार्थ लिहिविला. महाराज, ही खरोखर केवळ माझ्याच पदराची कथा नव्हे बरे, या अर्थाला बोलविणारा श्रीकृष्णच आहे हे श्रोत्यांनी सत्य मानावे. आता श्रोत्यांनी सावध व्हावे. मागील कथेचा संदर्भ असा आहे की दोघांनी परस्परांस आलिंगन दिले होते आणि उद्धवाला अत्यंत विस्मय झाला होता. कृष्णनाथाला जे प्रेमाचे भरते आले होते ते त्याने आवरले आणि उद्धवाला हाताने थोपटून श्रीकृष्णाने त्याला सावध केले. तो उद्धवाला म्हणाला, खरोखर तुला भक्तीची कथा आवडली, याकरिता आता तीच मी तुला सांगतो. नीट लक्ष लावून श्रवण कर. कोणी मला जाणून माझे भजन करतात आणि कोणी केवळ भावार्थानेच मला बसतात, पण मी त्या दोघांच्याही भक्तीला बोलतो आणि ते दोघेही माझे आवडते असतात. श्लोक 33. मी आत्मस्वरूपात राहणारा सच्चिदानंद, जगताचा आदी, आनंदाचा मूळ उत्पादक, नित्य सिद्ध परमपवित्र असे जे माझे स्वरूप तेथे स्पष्टपणे जाणतात. देश, काल व वर्तमान ह्या सर्वदा परिपूर्ण सर्वात्मा सच्चिदानंद आणि भेदरहित असा एक मीच सत्य, ज्ञान व अनंत स्वरूप परब्रह्म, ते खरोखर मी असे जाणून मला भजतात तेच उत्तम भागवत होत हे लक्षात ठेव. आता तू म्हणशील की शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर भजन कसे करावायचे, तर त्याचे उत्तर असे की देव आणि भक्त दोन्ही तेच होऊन सत्स्वरूप होतसाते. माझ्यामध्येच ते माझे भजन करतात. डावे आणि उजवे हे भाग जरी दोन आहेत तरी दोन्ही नावांनी अंग एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि भक्त हे विभाग माझ्या स्वरूपातच पूर्णपणे दिसून येतात. हे पहा, लोखंडाचा आरसा करावायचा असला तर तो जसा लोखंडानेच घडावा लागतो आणि तो आपल्या प्रकाशाने प्रकाशमान होईल, असा उजेडाही त्याला लोखंडानेच द्यावा लागतो. आरसा साफ केला म्हणजे तो चंद्र, सूर्य, आकाश, पृथ्वी यांची प्रतिबिंबे आपल्यामध्ये धारण करतो. हे त्यांच्याकडून सहजच अनायासाने घडते. त्याप्रमाणे माझे भक्तही मीच होऊन अनन्य भावाने माझेच भजन करतात. तेव्हा माझे सारे वैभव त्यांच्यामध्येच प्रतिबिंबित होते. किंवा समुद्रात लाटा असतात, त्यांना जसे खाली व वर पाणीच असते, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यामध्येच असल्यामुळे अंतर्बाह्य मद्रूपच असतो. ज्याप्रमाणे नृसिंहाची मूर्ती सोन्याची केली म्हणजे ती सुवर्णाच्याच हिरण्यकश्यपूचे विदारण करीत असते आणि सोन्याचाच प्रल्हाद पोटाशी धरते, त्याप्रमाणे माझ्या भजनाची स्थिती आहे. तेथे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपे मीच असतो. ज्याप्रमाणे सोने आणि कंकण ही अभिन्न, त्याप्रमाणेच मद्रूप झाल्याने तो व मीही अभिन्नच असतो. तेव्हा डोळ्यांनी जे जे पाहावे तेथे तेथे माझे स्वरूप त्याला दिसू लागते आणि दृश्य द्रष्टा यांची त्रिपुटी नाहीशी होऊन तो तत्काळ मत स्वरूपालाच मिळतो. असे जाणून जे माझे भजन करतात तेच भक्त उत्तम होत हे लक्षात ठेव. अशाच प्रकारे मला न जाणता जे माझे भजन करतात ते माझे भोळे भक्त होत. तशा भोळ्या भक्ताने वेदाचे पठण केलेले नसते, वेदांतशास्त्र ऐकलेले नसते, त्याला विकल्पाचे लक्षण नसते, तर तो केवळ अनन्य भावार्थी असतो. त्याला सगुण निर्गुण हे काही कळत नाही, पण हृदयामध्ये देव आहे असे म्हणतो. देहाच्या ठाई जडत्व आहे म्हणूनच पहा देव त्याला वागवितो. म्हणून देहाचे जे चरण होते ते हृदयस्थ नारायण करवितो. तसे डोळ्याचे जे पाहणे तेही त्याच्यामुळेच होते असे समज. आपला डोळा काढून तो दूर अगदी वेगळा ठेवला तर हृदयस्थ नारायण तेथे नसल्यामुळे तो आंधळाच होतो. म्हणून पाहणारी कला ही देवाची होय. जीभ केवळ चांबड्याची आहे, तिला रसाची चव काय कळणार. तिला कापून टाकले तर ती बिचारी अगोडी काहीच जाणत नाही. म्हणून जिव्हेच्या द्वारे रसस्वाद घेणाराही हृदयस्थ परमात्माच होय, किंवा बुद्धीला ज्ञान देणाराही खरोखर हृदयातील नारायणच होय. मनाचे जाणीने सुद्धा त्या हृदयस्थाच्याच अधीन असल्याचे दिसते. म्हणूनच मन दूर गेले तरी ते परत फिरते आणि पुन्हा हृदयातच येते. इंद्रियांना प्रेरणा करणारा किंवा आवरून धरणारा ही सत्ता सुद्धा हृदयस्थाच्याच अधीन आहे. म्हणूनच खरोखर त्यालाच ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी असे म्हणतात. अशा विचाराने पाहिले म्हणजे आपल्या हृदयातच देव असल्याचे दिसून येते. तो पहावयास मी बाहेर धावतो तेव्हा मी केवढा मूर्ख झालो पहा. तीर्थामध्ये किंवा क्षेत्रामध्ये देव भेटेल असा आपल्या मनात भाव असतो, परंतु आत्मभावाशिवाय तीर्थात सुद्धा देव असावायचा नाही. तात्पर्य देव आहे तो माझ्यामध्येच आहे, त्याच्यामुळेच इंद्रिय
टवटवीत होतात व क्रियाकर्म म्हणून जे जे होते ते खरोखर त्याच्यामुळेच होते. देह तर बिचारा केवळ अचेतन प्रेत आहे, त्याच्याने खरोखर कर्म होत नाही हे उघडच आहे. हा देह अगदीच व्यर्थ होय. इंद्रियांना चेतविणारा कर्म क्रिया किंवा कर्तव्य करणारा हे कार्य तर खरोखर देहाच्याने होतच नाही. म्हणून मुख्य कर्ता व तो हृदयस्थ परमात्माच होय. अशा प्रकारे कर्तव्य म्हणून जे काही आहे ते भोळेपणाने आपल्या माती घेतच नाही. सर्व कर्माचा कर्ता आत्मा आहे हीच समजूत विश्वासाने दृढतर धरून बसतो आणि मग अन्नपानादी सेवन करताना आत्मारामच सर्वांचा भोक्ता आहे असे मानतो. सर्व कर्म किंवा कर्तव्य करताना मी कर्ता म्हणावायचे त्याला समजतच नाही. अशा भोळ्या भावाच्या समजाने जे माझे भजन होते ते उत्तम होते. मी ते भजन मोठ्या आवडीने ग्रहण करतो, कारण ते माझी खाद्य आहे हे लक्षात ठेव. सर्व भावाने सर्वतोपरी मुलाला जशी आई त्याप्रमाणे माझ्या भोळ्या भक्तांना सर्वस्व सारे मीच आहे. धावून जाऊन मिठी घालावायला, कानात हिताची गुह्य गोष्ट सांगावायला आणि खाणे जेवणे व विश्रांती ह्या कृत्यांना मुलाला जशी आई असते त्याप्रमाणे माझ्या भोळ्या भक्तांना जीवलग माता असा मीच आहे. त्यांना अर्थ स्वार्थ परमार्थ खरोखर सारे काय ते मीच. आई मुलासाठी ज्याप्रमाणे तोंडातले पोटचे व गाठीचे सारे खर्च करते त्याप्रमाणे भाविकांसाठी खरोखर आमचेही सर्वस्व मी खर्च करतो. मुलाने मागितले नाही तरी आई कळवळ्याने धावत जाऊन त्याला स्तनाला लावते, त्याप्रमाणे मीही भोळ्या भक्तांना माझ्या अनुसंधानाला लावतो. ज्येष्ठ पुत्राला आणि कनिष्ठ पुत्राला प्रतिपालन करणारा पिता एकच असतो, पण तो मोठ्या मुलाला दटावणारा व लहानाचे लाड पुरविणारा असतो. थोरला मुलगा काही वाकडे बोलला तर बाप त्याच्या तोंडात मारतो आणि लहान मूल बोबडे बोलले तरी त्याला मोठा संतोष होतो. सज्ञानाच्या तोंडातून काही वाकडे निघाले तर त्याच्या दोषाचे खापर त्याच्या मस्तकावर फुटते. पण भोळ्या भाविक लोकांची कथा असंबंध असली तरी देवाला तिच्यापासून खरोखर संतोष होतो. कर्माची प्रायश्चित्ते सर्वस्वी सज्ञानांनाच. भोळ्या भक्तांकडे कर्माचे बंधन मी कधीच येऊ देत नाही. बाप जेवायस बसला म्हणजे थोरल्या मुलाला लांब बसवितो आणि लहान मूल असेल त्याला मांडीवर घेऊन आपल्या घासातील घास भरून त्याचे समाधान करतो. त्यावेळी आपल्याला जे जे गोड लागेल ते त्या मुलाला देतो. त्याने घेतले नाही तर त्याच्या विनवण्या करून मोठ्या आनंदाने त्याला भरवितो. त्याप्रमाणे सज्ञानांना साधने करून करून दमल्यानंतर महत्प्रयासाने माझी प्राप्ती होते. पण माझ्या भोळ्या भक्तांना मीच अनायासाने उद्धरितो. भोळ्यांना चालता येत असूनही वाट चुकल्यामुळे त्यांना फेरा पडतो. पण मूल असते ते बापाच्या कडेवरच बसलेले असते, त्याला कशाचे श्रम पडत नाहीत. त्याप्रमाणे साधनाने अंगाला झीज लागावायची तेवढी मात्र सज्ञानाच्या डोक्यावर बसते. भोळ्या भक्ताचा उद्धार करणारा मीच असल्यामुळे त्याला मुळीच प्रयास पडत नाही. मी त्याला आपल्या खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्य सिद्धीला पोचवितो. पण त्याची ती भोळी बुद्धी किती विलक्षण असते पहा, की तो तेथेही भजनविधी सोडित नाही. अंतःकरणात कपटाला थारा देणे तीच भजनामध्ये आडकाठी असते. त्याने युक्तिप्रयुक्तीने कितीही विचार केला तरी मी त्याच्या विचाराच्या बाहेरच असतो. केवळ जो खरोखर भोळा भावार्थी असतो त्याला आचार विचार कळत नाही. तो इकडे तिकडे न वळता थेट माझ्या मध्येच येऊन मिळतो. भोळ्या भक्ताला पाहून मीच त्याला सामोरा धावत जातो. मी त्याच्या भक्तीला सर्वतोपरी भाळला असल्यामुळे रात्रंदिवस त्याच्या पाशीच असतो. निखालस जे भोळे भक्त असतात ते भगवंताला आवडतात हे श्रीकृष्णांनी सांगताच उद्धव लाळ घोटून मिटक्यात देऊ लागला. मला भोळे भक्त फार आवडतात. त्यांची गोडी काय सांगावी. त्यांच्याशिवाय अर्ध घटका राहण्यासाठी आवडत्या वस्तूंचे ढीकच्या ढीक दिले तरी मला नकोत. अशा प्रकारचे जे भोळे भक्त असतात ते मी उत्तम भागवत असे मानतो. मी प्रत्यक्ष भगवान असून त्यांच्या चरणी लागतो, कारण ते खरोखरच उत्तम असतात. त्यांच्यासाठी मी भुकेलेला असतो. त्यांच्यासाठी मी सदा सर्वदा सावध असतो. त्यांच्यासाठी मी 10 दिशांना धावत सुटतो, कारण भोळा भक्त परम दुर्लभ आहे. उद्धवा दुसरी गोष्ट काय सांगावी. भोळा भक्त डोळ्यांनी पाहताच मीही त्याला हा हा म्हणता विकून घेऊन माझे पद त्याला देतो. बाकी मोलच करावयास गेले तर माझे भक्त हे माझ्यापेक्षा थोरच आहेत. म्हणूनच मी त्यांच्या अंकित राहून भक्तांचे वचन कधी उल्लंघन करीत नाही. भोळ्या भक्ताचे वचन मला उल्लंघन करवतच नाही. वसुदेव देवकीची शपथ घेऊन सांगतो की भजनाला भक्ती हीच मुख्य आहे. उद्धवा तुझ्या तुपाशिवाय भोजन व्यर्थ, वंध्येचे मैथून व्यर्थ, त्याप्रमाणे भक्तीशिवाय भजनही खरोखर व्यर्थ होय. अहो भाव असतो तेथे भाग्य असते पहा. भाव असतो तेथे निसंशय मी असतो. भाव असतो तेथे आनंदाने आपल्या स्वभावाप्रमाणेच देव प्रगट होतो. भाव असतो तेथे विरक्ती असते. भाव असतो तेथे शांती प्रगट होते. भाव असतो तेथे आत्मबोधे करून भक्ती विकास पावते. अशा प्रकारे भाविकांमध्ये माझी भक्ती माझ्यासह वर्तमान स्वानंदाने नाचत असते.
म्हणून भोळे आणि भावार्थी असतात तेच उत्तम भागवत होतात. नेमते भक्त असतात ते अशा रीतीने माझे भजन करून मला पावतात. त्याचा प्रकार तुला सांगितला. आता उत्तम भक्ती कशी असते ते ऐक.